श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग यांच्या वतीने आपण सिऊड केंद्रामधील मातृपितृ पाद्यपूजन व श्री विद्या सरस्वती पूजन व तसेच आषाढी एकादश या कार्यक्रमाचा अनुभव घेणार आहोत। मातृपितृ पाद्यपूजन आणि सरस्वती विद्यापूजन हे दोन्ही खूप सुंदर संस्कार आहेत। मातृपितृ पाद्यपूजन म्हणजेच आई वडिलांची पायाची पूजा करत म्हणतात। आई वडिलांना देव मानून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं। लहान मुलं आई वडिलांचे पाय धुतात आणि आशीर्वाद घेतात। हे कसे करतात तर पाटावर आई वडिलांना बसवतात, पाण्याने, दुधाने किंवा गुलाबाच्या पाण्याने त्यांचे पाय धुतात। पाय पुसून हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहतात, नमस्कार करून आशीर्वाद घेतात। आई वडिलांना मुलांना नवीन कपडे, भेटवस्तू आणि आशीर्वाद देतात। याचे महत्त्व काय तर हिंदू धर्मात मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलंय। यामुळे मुलांमध्ये आदर, संस्कार आणि घरात सकारात्मकता वाढते। बऱ्याच शाळा आणि संस्थांमध्ये हे सामूहिक कार्यक्रम केले जातात। सरस्वती विद्यापूजन म्हणजे काय तर हे शिक्षण आणि ज्ञानाची देवी सरस्वतीसाठी करतात। याचा उद्देश काय आहे तर विद्येत यश, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विशेषतः वसंत पंचमी, नवरात्र आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करतात। तर हे कसे करायचे? स्वच्छ जागी सरस्वती मूर्ती किंवा फोटो ठेवतात। पुस्तक, वह्या, पेन, वाद्ये देवी समोर ठेवतात। पांढऱ्या फुलांनी, अक्षता आणि पिवळ्या पांढऱ्या वस्त्रांची पूजा। या कृतज्ञतेत तुषारहार धवला या सरस्वती मंत्र म्हणतात। मुलांकडून पहिला अक्षर लेखन ओम किंवा ए करून घेतात। तर याचे महत्त्व काय आहे? सरस्वती ही विद्या, कला आणि संगीताची देवता आहे। या पूजेने अभ्यासात लक्ष लागणे आणि ज्ञान वाढवणे अशी श्रद्धा आहे। थोडक्यात काय तर मातृपितृ पूजन कुटुंबातील नात्यांचा सन्मान आणि सरस्वती पूजन ज्ञान आणि शिक्षणाचा सन्मान। चला तर मग आता आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचा अनुभव घेऊया। श्री हरी विठ्ठल। हरि